नमस्कार, मी धीरज बानवडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. देशातील प्रत्येक खेडेगाव हे आदर्श गाव व्हावे यासाठी सरकारी पातळीबरोबरच ग्रामीण पातळीवरही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला अनेक खेड्यात दिसून येतो. शाळांची बकाल अवस्था, शिक्षणाबद्दलची अनास्था, वाहतुकीची अपुरी व्यवस्था, तंत्रज्ञानाचा अभाव या सर्व उणीवांनी घेरलेल्या गावातील दरडोई उत्पन्नही पोटापुरतेच असते. बुलढाणा जिल्ह्यातील काळेगाव हे गाव विकासापासून वंचित असणारे. या गावाचा कायापालट करणारा निर्धार गावकऱ्यांनी केला आणि आज हे गाव जिल्ह्यात दारूमुक्त आणि आदर्श गाव म्हणून नावारूपास आले. या गावाच्या महिला सरपंच माधुरी गायगोड यांनी गाव दारूमुक्त करण्याची संकल्पना जेव्हा ग्रामस्थांचा समोर मांडली तेव्हा ग्रामस्थांनी गाव संपूर्ण दारूमुक्त करण्याचे ठरविले. त्यावेळी महिलासहित तरुणाईने सुद्धा पुढाकार घेतलाय आणि सर्वानुमते गावातील 21 तरुणांचं पथक तयार केलं. गावात दारू पिऊन आलेस, दारू पिणाऱ्याच्या घरी हे पथक जाते आणि त्याला समजावून सांगतो आणि त्याला गावातून बाहेर जाण्यास सांगते. जर त्याने ऐकले नाही तर त्याला ग्रामपंचायतकडून मिळणारे सर्व दाखले देणे बंद करत शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी घेतला. जिथे काळेगाव इथं दारूचा दारू जास्त पिल्या जात होती, दारूचं प्रमाणही जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे खूप त्रास होता लोकांनाही आणि इतरांनाही, समजा सर्वांनाच. तर मी काळेगावची सरपंच आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एक बॉडीमुळे सर्व सदस्यांनी यांनी ठराव घेतला की जसं बा नाही आपल्याला एक काम करायचं, जसं बा हे की दारूमुक्ती करायची. त्याच्यामुळे गावातील समजा सर्वांनी सहभागही केला, लोकांनी, इतरांनी, तरुण मित्रमंडळांनी. त्याच्यामुळे गावातील दारू बंदी केली आणि गाव दारूमुक्त झाले. काळेगाव या गावात दारूची समस्या महत्त्वाची होती. त्यामुळे गाव दारूमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनीच कंबर कसली. यासाठी विविध गावातील तरुणांच्या मदतीने दारूमुक्त अभियान राबविण्यात आले. त्यांच्या माध्यमातून गावांच्या मध्यवर्ती चौकात नाटक किंवा आव्हानानुसार कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर हागणदारी मुक्त अभियानही यशस्वीपणे राबवण्यात आले. तसेच प्रौढ शिक्षण, आरोग्य, जनजागृती, स्वच्छ पाण्याचे महत्त्व, उपलब्ध स्रोतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारी यंत्रणाही तितकीच कामाला लागली. शिवाय दर आठवड्याला तरुण आणि ग्रामस्थ संपूर्ण गावात साफसफाई अभियान राबवून गाव स्वच्छ करतात. या सर्व उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याने आज काळेगाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. काळेगाव दारूमुक्त झाल्याने गावात होणारे तंटे, भांडणे हे जवळपास नाहीसे झाले. या निर्णयामुळे गावातील महिलांनी सुद्धा महिला सरपंचाला साथ दिल्याने अनेक संसार सुरळीत झाले आणि गाव गुण्यागोविंदाने आज नांदते. या निर्णयांचे महिलांनी स्वागत करून सरपंचांचे आभार मानले. तर आमच्या गावामध्ये खूप त्रास होता दारूचा. इथल्या बाया कंटाळल्या होत्या की काय करायचं ते समजत नव्हतं. पण आता बायांना इथला आनंद झालेला आहे. ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ते आम्हाला खूप चांगले लाभलेले आहेत. त्यांनी दारूमुक्ती केलेली आहे. त्यानंतर गावात 8 दिवसातून एकदा जी कमिटी नेमलेली आहे ती कोपरा स्वच्छ करते आमच्या गावाचा. त्यामुळे कसं आहे, जे घाणीचे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे दारूमुक्त झाल्यामुळे आमच्या महिलांना मानाचा सन्मानानं वागण्याची एक संधी मिळालेली आहे. तर माझ्या वतीने म्हणजे माझ्या गावाच्याच वतीने मी सरपंच जे लाभलेले आहेत आपल्याला माधुरीताई गायगोड यांचे मी मनापासून आभार मानते गावकऱ्यांच्या वतीने. जे गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचं प्रमाण वाढलेलं होतं आणि जो युवक आहे तो युवक या व्यसनाच्या दारूच्या आहारी गेला होता. यामुळे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे जे सर्व सदस्य आहेत आणि समस्त जे गावकरी आहेत या गावकऱ्यांनी ठरवलं की आपल्याला आपल्या गावातून दारूबंदी करायची आहे आणि सर्वांनी एकमतानं एक समिती स्थापन केली. आणि समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीमध्ये ठरवण्यात आलं की जो व्यक्ती दारू पिऊन गावामध्ये येईल, गोंधळ करेल, त्याला अगोदर आपण समजून सांगायचं आणि त्यानंतर तो जो व्यक्ती आहे जो दारू पितो त्या व्यक्तीला ग्रामपंचायतमधली जी कागदपत्र लागतात ती सर्व प्रकारची जी दाखले लागतात ते सर्व कोणताही दाखला त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाही असं सर्व कमिटीने, सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य या सर्व लोकांनी ठरवलं. काळेगावच्या दारूमुक्त निर्णयासह विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात आज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. तर इतरही गावांनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायत काळेगाव अंतर्गत संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानांतर्गत गावाला दर 15 दिवसानंतर गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि तरुण मंडळी हे या गावामध्ये स्वच्छतेचं काम करतात. सर्व रस्ते
आणि नालीचं जे साफसफाईचं काम आहे ते करतात. त्याचप्रमाणे गावाने दुसरा जो एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की गावामध्ये पूर्णतः दारूबंदी करणे. गावाला आज ज्या गावामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पिणारे लोक होते त्या गावामध्ये आज पूर्णतः शांतता नांदते. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बुलढाणा. आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.